पाहिजे याच्यावर. ज्या ज्या मतदारसंघात ते बाबा, सोडून माझ्या ज्या ह्याच्यात मतदारसंघात घे. दौरा करत आहे ते मतदारांची माफी मागत आहे की मी तुम्ही गद्दारांना निवडून दिलं त्याबद्दल मी तुमची माफी मागणार. बरोबर आहे ना. त्यांनी ज्या पद्धतीनं एक्सपोज केलेलं आहे की कोणत्या कोणत्या कारवायामध्ये ते कारखान्याचं भंगार विकण्यापासून कशा कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे ते BJPमध्ये गेलेले आहे हे पण जनतेसमोर ते आणत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीचा स्टँड घेत आहेत की आम्हाला विकास करता येत नाही आहे, आम्हाला निधी मिळत नाही आहे, हे खोटं नाटक जे कारण आहे ते जनतेसमोर एक्सपोज करत आहेत. त्यामुळे BJPची दमनशाही आणि लोकशाही संपवण्याचा प्रकार जो आहे आणि ही जी संख्या ते गोळा करत आहेत ती संख्या या देशाचं संविधान संपवण्यासाठी करत आहेत हे लोकांसमोर ते आणून देत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे बुधवारी अशी खूप चर्चा आहे. असं आहे, लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय जे असतील वाटेत असं वाटत असेल की हे 6 गद्दार गेले त्यांना कोणाला मंत्रिपद भेटेल, अजून कोणी बदलून जाईल. आम्ही कालच ऐकलं की गडकरी साहेबांनी 9 वर्षानंतर पुन्हा दरबार घेतला, तुरळक गर्दी होती, हेही आम्ही ऐकलं आहे. कदाचित त्याचेच परिणाम असावे सगळे हे. एकनाथ शिंदेचं इथून पुढे जे ऑपरेशन असणार आहे ते काँग्रेस आमदारांवर असणार आहे असं सुतोवाच त्या दिवशी. कंपाऊंडर कधी ऑपरेशन नाही करू शकत. कंपाऊंडर फक्त चिठ्ठी लिहून देतो, डॉक्टर आतमध्ये ऑपरेशन करत असतो. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे लोक करत आहेत. कंपाऊंडरने उगाच स्वतः डॉक्टर समजून याचं काही कारण नाही. विश्वास नांगरे पाटील आज पदभार स्वीकारणार आहे. आपल्या शहराध्यक्षांनी भीती व्यक्त केली होती कदाचित आमचं एन्काउंटर. असं आहे की जे अधिकारी आहेत ते अधिकारी जर RSS सारख्या संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्याची जर स्तुती करत असेल तर ते निष्पक्षपणे या नागपूरचं प्रशासन करू शकेल का, कायदा सुव्यवस्था सांभाळू शकेल का, संविधानाची शपथ घेतो, कुठलाही ममत्व भाव न ठेवता काम करण्याची शपथ घेतो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं RSSची तारीफ करणं हे ऑब्जेक्शनेबलच आहे. आणि मग एखादा मुद्दा लोकांच्या हिताचा विचारला विरोधी पक्षांनी की त्याला अर्बन नक्षलाईट म्हणून डिक्लेअर करायचं. हा जो धंदा आहे हा धंदा माहोल तयार करून एखाद्याला संपवण्याचा असतो. त्याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असावं. तुमच्या निवडणुकीत जे फुटलेले मतं होते त्याचा रिपोर्ट जो आहे तो तयार झालेला आहे. लवकरच तो प्रदेश आणि हायकमांडकडे जाणार आहे. तुमचं काय मत आहे? मी तर सांगितलं ना, जिसने दिया उसका भला, जिसने नहीं दिया उसका भी भला. कारण ही लढाई मी लढताना माहीत होतं की आमच्याजवळ किती संख्या आहे. 170ची संख्या होती, त्यांच्याकडे 600ची संख्या होती. पण पूर्ण विदर्भामध्ये नागपूरची निवडणूक झाली. नागपूरला कुठलाही दबाव चालला नाही, कुठलंही तंत्र चाललं नाही, ना पैसे चालले. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्ष आहे आणि जनतेचे प्रश्न तो उचलण्यासाठी तयार आहे. लोकशाही आणि संविधान या दोन्ही रक्षणासाठी हा उमेदवार उभा आहे. हा संदेश जो द्यायचा होता काँग्रेस पक्षाला तो काँग्रेस पक्षाने दिलेला. भाऊ एक हिंदी में तिकडे जाऊन गेलं तुम्ही.